झाला. आजच्या वर्गाचं आजच्या लेक्चरचं सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे ते परवा जो आपला प्राणायामचा वर्ग झाला, तर त्या प्राणायामच्या वर्गाचे काही रिझल्ट्स आम्ही ECG वर घेतले होते. ECG 2 ठिकाणी घेतले गेले. ॲक्च्युली हा एक खूप मोठा बॅरियर आहे ह्या स्टडीचा. पहिला ECG इथं योग विद्याधामला घेतला गेला आणि दुसरा ECG आहे तो हॉस्पिटलमध्ये घेतला गेला. ॲक्च्युली मी कुंभार सरांना याची कल्पना दिली नव्हती. कुंभार सर याचा स्टडी करत होते आणि मी कुंभार सरांचा स्टडी करत होतो. मला ॲक्च्युली बघायचं होतं की शिक्षक कधी चुकतात का. आणि दुसरं होतं ते QRS ड्युरेशन, तिसरं होतं QT/QTC. मग पहिल्यांदा हे काय आहे याची तुम्हाला कल्पना देतो, म्हणजे एकदम सोप्या भाषेमध्ये ज्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. सर्वात प्रथम हे जे रिझल्ट्स आलेत, ह्या रिझल्ट्सचा सर्वात मोठा बॅरियर तोच आहे जो म्हणजे ECGचं टेकिंग प्लेस, ECG कुठे घेतले गेले. आणि ह्याच्यावरून तुमच्या मनाची अवस्था सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की हा अशा पद्धतीनं रिझल्ट्स का आले. ह्याच्यावर मी ॲक्च्युली सरांशी बोललो नव्हतो मुद्दाम, कारण हे मला सरांना पण सांगायचं होतं आणि तुम्हाला पण सांगायचं होतं, पण वेगळ्या पद्धतीने सांगायचं होतं. सगळ्यात पहिल्यांदा जो आहे तो वेंट्रिक्युलर रेट. वेंट्रिक्युलर रेट इज द कम्प्लीट हार्ट ॲक्टिव्हिटी. तुमच्या हृदयाचे ठोके, तुमच्या हृदयाच्या ठोक्यांच्यावर होणारा प्राणायामाचा परिणाम. दुसरं जे आहे ते आहे QRS ड्युरेशन. QRS ड्युरेशन म्हणजे वेंट्रिक्युलर रिपलरेशन आणि डिपलरेशन मधला फरक. त्यामध्ये QRS इज अ वेंट्रिक्युलर डिपलरेशन, म्हणजे हृदयाच्या कॉन्ट्रॅक्चर होण्याच्या ताकदीची वेळ. आणि तिसरं म्हणजे QT/QTC. तर व्हॉट इज अ QT? तर QT म्हणजे तुमचं जे वेंट्रिक्युलर रिपलरेशन डिपलरेशन आहे ते. आणि व्हॉट इज अ QTC? QTC म्हणजे QT करेक्टेड QT. मग तुम्ही म्हणाल सर QT आणि QTC म्हणजे यात फरक काय? तर QT हे वेंट्रिक्युलर डिपलरेशन प्लस रिपलरेशन म्हणजे कॉन्ट्रॅक्चर होऊन रिलॅक्सेशन होणं. आणि QTC म्हणजे तुमच्या दगदगीच्या काळातला आणि तुमच्या रिलॅक्सेशनच्या काळातला, म्हणजे तुम्ही श्वास किती वेगाने घेताय आणि किती वेगाने सोडताय या काळातला तुमच्या हृदयातल्या कॉन्ट्रॅक्चर आणि रिलॅक्स होतानाचा जो फरक आहे तो. तर QTC करेक्ट कसं करतात, म्हणजे कसं कॅल्क्युलेट करतात, तर QT ही जी आपण व्हॅल्यू काढली त्या व्हॅल्यूलाच परत आपल्या रेस्पिरेटरी रेटनं डिवाइड केला जातो. तर मग हे कशासाठी एवढं? तर त्याचं कारण आहे सिम्पल, की तुमच्या हृदयाचे ठोके हे तुम्ही शांत बसले असताना, तुम्ही चालत असताना, तुम्ही झोपले असताना, तुम्ही काम करत असताना, तुम्ही तणावात असताना वेगवेगळ्या पद्धतीने असतात. मग हा तुमचा QT ECG एका वेळी करेक्ट करू शकत नाही. तो सांगू शकत नाही की बाबा हे तुमचा हाच आहे QT म्हणून. तर ह्या 3 स्टडी आपण केल्या होत्या प्राणायामामध्ये. मुळात आपल्या शरीराला प्राणायाम शिकवावा लागतो असं नाही आहे. शरीर मूलभूत हा प्राणायाम करत असतं. जसं डॉक्टर व्हावं लागत नाही, मुळातून आपण सर्वजणच डॉक्टर आहे. सिम्पल आहे. आता लेडीजमध्ये बघा, आपल्यापेक्षा जास्त लेडीज डॉक्टर आहेत. त्यांच्या हाताला काय लागलं तर पहिल्यांदा त्या काय करतात, तोंडात घालतात ना बोट. सिम्पल आहे. आता मला असं सांगा की तुमचा हात कापला आहे आणि कानात बोट कुणी घातले? असे किती लोक आहेत कानात बोट घातले? असं कोण आहे का की ज्यांना कट झाले आणि इथं घातले? आपण मग तोंडातच का घालतो? कारण शरीरामध्ये एकमेव असा स्त्राव आहे ज्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत, ज्याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया आहेत, आणि तो म्हणजे स्त्राव आहे लाळ. लाळेमध्ये औषधी गुणधर्म आहेत. मग हे तुम्ही जेव्हा कट होत आहे तर तुम्ही काय करता? तोंडामध्ये जातात. खूप आधीच्या काळामध्ये किंवा अजूनही बराच वेळ ही गोष्ट करताना माहीत वाटते. म्हणजे मूलभूतः आपण सर्वजण डॉक्टर आहे. स्पेशल डॉक्टर होण्यासाठी फक्त शिकावं लागतं. तसंच प्राणायाम हा मूलभूतः तुमच्याकडे आहे, पण तो शिकावा का लागतो त्याचं कारण आहे या 3 व्हॅल्यूज. त्या 3 व्हॅल्यूज तुम्हाला जेव्हा कंट्रोल करायची वेळ येते किंवा तुम्हाला ह्याच्यावर जेव्हा नियंत्रण आणायची वेळ येते, तुम्हाला तेव्हा प्राणायाम शिकावा लागतो. तुम्ही म्हणाल जर मूलभूत आम्ही प्राणायाम कसं करतो, तर शांत आहे,
तुम्ही काय म्हणता आता घरात कधी कधी नाही बऱ्याच वेळा घरात असते की मुलाचं आणि वडिलांचं जोरदार भांडण होतं. आई बसली असते, मुलगा वडिलांना उलट बोलतो, काय तर बोलतो. आई मुलाला कधी शांतपण शिकवत नाही, कारण तिला माहिती आहे मात्र पण ह्याच्याकडेच करायचं. मग ती काय करते, आपल्या मालकांना वडिलांना काय होते, शांत व्हा, हळूहळू श्वास. तिला हे माहितच नसतंय मुलाला की शांत श्वास घेतल्यानंतर हृदयाची ठोकी शांत होणार आहे, तुमचं क्यूटी जे प्रोलांगेशन आहे ते स्लो डाऊन होणार आहे आणि त्यामुळं तुमच्या शरीरात निर्माण होणारा अरिथमिया, डोक्यातली अनियमितता कमी होणार आहे. त्यामुळं तुमच्या मनात आणि शरीरात निर्माण होणारी अनिश्चिततेची आणि भीतीची भावना कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचा बीपी आपोआपच कमी होणार. साधारण एखादं मूल अचानक एखाद्या गोष्टीला घाबरतं किंवा रस्त्यावर जात असताना अचानक अपघात दुष्परिस्थिती निर्माण होते किंवा काय झालं, ते पळत येतं, आपण त्याला जवळ घेतो आणि त्याला काय म्हणतो, शांत, श्वास हळूहळू घे. हे बघा, प्राणायाम हा आपल्या मूलतः दैनंदिन जीवनाचा भाग आहे. मग तो सकाळी 6 वाजता येऊन योग विद्याधाममध्ये शिकण्याचं प्रयोजन काय? त्याचं प्रयोजन असं आहे की जेव्हा तुम्ही तो शास्त्रशुद्ध पद्धतीने करता, तुम्ही तो सतत योग्य पद्धतीने करता, तुम्ही काही काळ सतत तो करता, त्यावेळी तुमच्या हृदयामध्ये तयार झालेले काही दोष जे तुम्हाला माहीत नसतात किंवा तुमच्या हृदयात होऊ पाहणारे दोष तुम्ही हळूहळू कमी करत असता. त्यातलं सगळ्यात महत्वाचं जे आहे, जे मला वाटतं, हे मी वाक्य नेहमी वापरतो, कारण हे मला जेव्हा योग परिचय केला होता तेव्हा वर्गाच्या पहिल्या दिवशीच आमचे योग शिक्षक होते माने सर आणि जंगम सर. तर आम्हाला हे पहिल्याच ह्याच्यात सांगितलं गेलं होतं की तुम्हाला सगळ्यांना श्वास मोजून दिलेले. मी हे तुम्हाला दरवेळी सांगतोय, तुमच्या अकाउंटमध्ये देवान फिक्स अकाउंटिंग करून ठेवलेलं आहे. एवढे श्वास दिले तुम्हाला, ते कसं वापरायचं वापरा, 1 दिवसात वापरा नाही तर 10 दिवसात वापरा, त्यापेक्षा तुम्हाला 3 एक्स्ट्रा श्वास दिलेले आहेत. तर वेंट्रिकल रेट काय करतं, वेंट्रिकल रेट तुमच्या हृदयांची जी धडधड आहे ही प्राणायामामध्ये आपण त्याच्यावर कंट्रोल निर्माण करतो आणि वेंट्रिकल रेट कमी करतो. सरप्रायझिंगली आपला जो परवा स्टडी झाला त्याच्यामध्ये आपल्याकडनं एक चूक अशी म्हणता येणार नाही, मला ऍक्च्युली ते बघायचं होतं की जागा काय फरक पाडू शकते. जेव्हा पहिली ECG इथे झाले, ते झाले योग विद्याधाममध्ये. ह्याचा फायदा झाला की योग विद्याधाममध्ये झाल्यामुळं मुळातच शांत वातावरण, जस्ट झालेला तुमचा ओंकार, जस्ट झालेला तुमचं प्राणायाम आणि त्यानंतर तुमच्या हृदयाची परिस्थिती आणि त्यानंतर झाले आधार हॉस्पिटलमध्ये. पहिल्यांदाच हॉस्पिटलमध्ये जाण्याची भीती, आणि निम्मी लोक आधी ते दवाखाना म्हणतात, त्यानंतर हॉस्पिटलमध्ये येताना सुद्धा बरेच जण डायरेक्ट आलेले नाहीत, काही घरी गेले, आवरलं, खाल्लं पिल्लं, संसारिक गोष्टी केल्या आणि मग आले. बघा फरक कसा असतो. त्यामुळे हा जो स्टडी आहे हा बायस्ड स्टडी आहे. ऍक्च्युली मी सरांना हे सांगणार होतो, पण हा दिस इज अ गुड स्टडी ऑल्सो, कारण आमच्या ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही स्टडीज करतो तो बायस्ड स्टडी नसतो, अशा पद्धतीनेच कॉन्ट्रोवर्शियल स्टडी असतो. तर तो हॉस्पिटलमध्ये घेतल्यामुळं जे चेंजेस आले, तर हे चेंजेस ज्यांच्यात आलेले आहेत आणि आता आम्ही त्यात काही कमेंट्स केलेले आहेत की रेफर टू डॉक्टर किंवा स्टेबल, तर त्यांनी मात्र समजून जायचं की आपण आजही परिस्थितीनुरूप वापरतोय. प्राणायाम करूनही आपल्यावर प्राणायामाचे जे परिणाम व्हायला पाहिजे, जे आपली माइंड स्टॅबिलिटी यायला पाहिजे, जे आपल्या विचारांची स्टॅबिलिटी यायला पाहिजे, ती येत नाही. मूलतः जगामध्ये कुठलाही माणूस फायदा असल्याशिवाय काही करत नाही. खरं सांगतो, म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत एक उदाहरण घ्या. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यानंतर शोधत होता तर तुम्हाला नाश्ता करायचा असतो. एवढं सिंपल आहे. तुम्ही रात्री झोपता तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पडायचं असतं. तुम्ही ब्रश करता तर तुमची इच्छा असते समोरच्या माणसाला आपल्या तोंडाचा वास मारत नाही. आपण हे शरीर शुद्धी हे जे आयुर्वेदाचे मूळ तत्व आहेत त्याच्यासाठी करत नाही. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट फायद्यासाठी करतो. मग जर प्राणायाम करायचंच आहे, शिक्षा घ्यायचीच आहे, शिक्षण घ्यायचंच आहे, तर ते चांगला फायदा करून घेण्यासाठी झालं पाहिजे असं माझं मत. आता ह्याच्यामध्ये काही आम्ही ठिकाणी रिमार्क्स केलेत की एक्सलंट, गुड इम्प्रुव्हमेंट. मी तुम्हाला खरं सांगतो, ह्या लोकांच्यावर प्राणायामचा खरोखर चांगला फायदा झालेला आहे. कारण ते इथून हॉस्पिटलला आले तरीही त्यांच्या ECG मध्ये चांगले चेंजेस आहेत. याचा अर्थ आहे
की अतिशय शांत वातावरणातून अतिशय प्रेशर असलेल्या वातावरणात येऊन सुद्धा त्यांच्या ईसीजी मध्ये काहीही बदल झालेला नाही, किंवा उलट ते या स्टडीमुळे कमी झालेले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा वाटेल आपलं बरंच काय काय सरांनी यात कमेंट केले की डॉक्टरांना भेटा, डॉक्टरांना भेटा असं मी बहुतेक तिघा चौघांनाच बोललोय, कारण मूलतः त्यांच्यामध्ये जे दोष आहेत ते तपासले गेले पाहिजेत म्हणून आपण ते हे केलेले. आता एक छोटं उदाहरण देतो, म्हणजे हे भीतीदायक उदाहरण नाही आहे असं समजून घेऊ नका. काल संध्याकाळी माझ्याकडे एक 7 वाजता इमर्जन्सी किर्लोस्करवाडीकडनं एक सांगतो मी, दुर्लक्ष ही गोष्ट इतकी वाईट आहे की तुम्ही जेव्हा ते करता तेव्हा तुम्हाला ते मित्रमंडळ वयाच्या साठ्यानंतरचा काय प्रॉब्लेम येतो. त्या वर्गामध्ये ऑलमोस्ट मला वाटते 40-50% लोक असे आहेत जे त्या रेंजमध्ये आहेत. म्हणून तुम्हाला सांगावं की आपण म्हणतो ना, हे आपल्याला काय ताण नाही, हे आपल्याला काय कोण लागत नाही, हे आपल्या जो प्राणायामामुळं आपण कंट्रोल करू शकतो तो काय असेल तू उदाहरण देतो. मावशीने त्यांना दरवेळी सांगायचं की तुम्ही साठी झाले, त्यांची एक मुलगी डॉक्टर आहे बरं का, आणि ती काल होती गाडीमध्ये त्यांच्या, ते गाडीतून बोरगाववरून वाडीकडे निघाले ते. तर तुम्ही चेकअप करत जावा, तुम्ही चेकअप करत जावा, तुम्ही व्यवस्थित एकदा वर्षातून एकदा चेकअप करत जावा. तर व्हिसासाठी परवा जेव्हा तपासणी झाल्या 15 दिवसापूर्वी, तेव्हा त्याच्यामध्ये व्हिसाच्या डॉक्टरांनी त्यांना कल्पना दिली होती की तुमची शुगर थोडीशी हायर लेवलला आहे, तुम्ही डॉक्टरांचं ओपिनियन घ्या. तर त्या दिवशी काय सांगितलं, नाही मॅडम व्हिसा काढायला आम्ही आईस्क्रीम खाऊन आलो. तेव्हा मी सांगतो, तुम्ही गुड चुरून तोंडात बुकना घालून जरी तपासायला गेला तरीही तुमची साखर कधीही वाढलेली नसते रक्तामध्ये. तुम्हाला जर साखर असेल तरच ती वाढणार, तुम्हाला साखर नसेल तर तुम्ही अक्षरशः साखर पाणी पिला तरीही तुमची साखर वाढत नाही. तर त्यांची काल आली गाडी चालवत होते, गाडीत मुलगी होती, मावशी होत्या, 2 नातवंड होती, आणि त्यांना बोरगावच्या पुलाच्या अलीकडे हार्ट अटॅक आला. कशी कशी गाडी जाऊन त्यांनी त्यांना आलाच त्या जागेवरच, त्यांनी गाडी कशी कशी नेऊन साईडला धडकवली, कारण त्यांना ते ब्रेक मारता नाही, तिथंच मान टाकली. ते अनुसून आमच्या इथे संपले. खूप प्रयत्न केले आम्ही, खूप एवढं वाईट वाटलं आम्हाला. तुम्हाला सर सकाळी सकाळी असं भीतीदायक उदाहरण आम्हाला कशासाठी झालं. हे उदाहरण काल जेव्हा झालं ना त्याच वेळी मी ठरवलं की हे वर्गात द्यायचंय. त्याचं कारण नाही की पहिलं आपल्याला माहित आहे आपण आपला ईसीजी आपल्या फॅमिली डॉक्टरला पण. दुसरं, जर आपला आधार आहे माहित आहे त्यांना मी त्यांना सांगतो कामल डॉक्टरांना दाखवू, चला तुला कामल डॉक्टर म्हणून जुन्या काळात डॉक्टर दाखवूया. हे मी पहिलवान आहे, पहिलवान आहे म्हणूनच तो तिथपर्यंत असतो, तो तिथपर्यंत येण्याचं कारणच आहे कारण तो पहिलवान आहे. तुम्ही कशासाठी हट्ट करताय की माझं हे ते, तुम्ही तुमच्या शरीराला मांडलं पाहिजे नको, तुमच्या वयाला मांडलं पाहिजे नको. मला तो घेऊन फक्त 7 लोक आलेत आणि ते म्हणतात यायला आम्हाला शापच आहे, हनुमान घ्या, तुमचं हे घ्या. ते 7 जण जे आहेत चिरंजीवी लोक, मरण हे ऍक्च्युली आशीर्वाद आहे. पण कधी सगळं बघून सुखा समाधानानं झालं, मग हे दुर्लक्ष झालं. जेव्हा त्यांना 10 दिवस शरीर सांगते, शरीर कधीही खोटं सांगत नसते. जेव्हा अचानक खूप वेळ आपण बसलेलो असतो आणि अचानक धडधडतं, 2 तासात लगेच बरोबर वाटतं, आपण होतो त्याच्यामुळे झालं. एक सल्ला, काय प्रॉब्लेम. कधी कधी चक्कर मारत असते, कधी चिडचिड होत असते ना, चिडचिड. मग घरातले काय म्हणतात नाही स्वभावच असतो जगामध्ये चिडचिड असणार. मला डॉक्टर दाखवायचं नाही काय पुस्तक काढून वाचता तर ह्याचं सगळ्यात जर चांगली गोष्ट जर कुठे दिलेली आहे शरीरात करेक्ट करण्याची काय प्राणायाम.
कमी करणं आणि करेक्ट रेट आहे अरिथमिया, अचानक हृदयाचे ठोके अनियमित होणं, हे करेक्ट करण्यासाठी प्राणायामचा उपयोग होतो. तर हा जो आपला स्टडी झालेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला तब्बल 60% लोकांना खूप चांगलं सुधारणा आहे, खूप चांगलं. आणि जे आहेत ना चेंजेस आलेले आहेत किंवा आम्ही रेफर डॉक्टर आहेत, त्यात 2 कारण आहेत. एक तर मूलतः त्यांच्यात खरोखर काहीतरी दोष आहे किंवा ते आधार हॉस्पिटलला घाबरलेले कारण त्यांनी तिथेही निश्चित काढतात. आता तो काय आहे तो मला आपल्याला बघावा लागेल, कारण सिंपल आहे. त्यांना फक्त आधार हॉस्पिटल यायचं आहे, ECG काढायचं आहे आणि निघून जायचं आहे. एवढ्या एका गोष्टीचा ताण येत असेल तर त्यांना जगातल्या घरगुती कारणातल्या व्यवहारातल्या प्रत्येक गोष्टीचा ताण येत असणार आहे. याचा अर्थ आहे की आपल्याला परत एका प्रगत प्राणायामाच्या वर्गाची गरज आहे. हा एक्स्ट्रा डोसची गरज आहे.